महिना झाला असेल. नाही ना पावणे 2 महिने. दसऱ्या झाल्यानंतर लावलं त्या माणसाचं तर डायरेक्ट मरून आली. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कांदा उत्पादक शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. तर काका आपलं नाव बियाचा कांदा म्हणायचा आपण. हा तर आपण एक्सलंट रिझल्ट इथं RPS 76चा घेतलेला आहे आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 महिन्याचा हा कांदा आहे. तर थोडं कांद्यावर घ्या सर, इकडे या 2 मिनटं. इथे या, इथे या, इथे या. आता या कांद्यावर घ्या. आता हा कांदा आहे, हा एकच कांदा आहे बरोबर. इकडे बघा, हा एकच कांदा आहे. पण या एका कांद्याला त्यांनी सुरुवातीला RPS 76चा वापर केला आणि आज आपण बघू शकतो की पाथीची संख्या किती आहे. हे बघा, मी मोजून दाखवतो. हे याच्यासाठी मोजून दाखवतो की शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की एका कांद्याला पात जास्तीत जास्त किती येऊ शकते. बघा बरं, 5, 5, 10, 5, 15, 5, 20, 20 आणि 5, 25, 25 आणि 5, 30, 35, 35, 40, 45, 45, 50 बरोबर. 55, 55, 60, 60 हे 65, 70, 70 नंतर हे 75, 75 नंतर हे 80, 80 नंतर हे 85, 85 नंतर हे 90, 90 नंतर हे 100. म्हणजे 100 टोका येतात आहे या एका कांद्याला. किती? 100. 100 पाती आहेत, पाती 100 पाती. आणि एका कांद्याला 100 पात आहे. आणि जर तुमच्या शेतात 100 पात नसेल आणि फक्त 25-30 असेल तर समजून घ्या आता 100 पाती म्हणजे काय, कमीत कमी गोंड्याची संख्या वाढेल आणि ते गोंडे पोसण्यासाठी ह्या पाती मदत करणार आहेत बरोबर. आता बघा, एक कांदा उपटून बघू का काका, एक उपटू का? कारण एक उपटायचं म्हटल्यावर अवघड आहे, उपटलं जाणार नाही असं मला वाटते, शक्य नाही उपटणं. बघा इकडे बघा शेतकरी बंधूंना, इकडे बघा, एका ठिकाणी जवळपास हे बघा, एका ठिकाणी जवळपास किती बुंदा तयार झालेला आहे का, आहे का? जवळपास 10 ते 12 बुंदे आहेत. हे बघा, आहे का? आता हा कांदा उपटायचं म्हटल्यावर शक्य नाही म्हणून उपटून दाखवू शकत नाही, पण 100 पातीचे टोका आहेत या एका स्पॉटला. हे बघा, हे बघा, टोंगडी येऊन राहिली बरोबर. कुठं आहे? हा हे बघा. आता बघा, हे किती आला, हा 1, हा पलीकडचा 2, हा खालून येऊन राहिला हा 3, हा 4, हा 5, म्हणजे एक 7-8 तरी येतील एका ठिकाणी बरोबर. आणि हे बघा, हे आहे का, इतक्या पद्धतीनं एका स्पॉटला जर एका कांद्याला जर एवढं येत असेल, हे बघा, हे बघा, म्हणजे एका स्पॉटला. तर अक्षरशः एक्सलंट असा रिझल्ट आलेला आहे. तर आता मला सांगा, तुमच्यासोबत कोणी हे बियाचे कांदे लावलेले आहेत का? काही शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. मग त्यांच्या जे बियाचे कांदे लावलेले आहेत त्यांची काय काय सिच्युएशन आहे वा सध्या? म्हणजे बरं, त्यांनी आपलं काही RPS वापरलं, पण ज्यांनी RPS वापरलं नाही त्याचं काय? म्हणजे त्यांनी पण लावला होता का कांदा? म्हणजे कांदा सडला, खराब झाला. पण आपण हे बघू शकतो की एकही कांदा, आपण जेवढे कांदे लावले त्यात एकही कांदा तुमचा सडलेला नाही बरोबर. म्हणजे याच्यामध्ये असं समजा तुम्ही का बियामध्ये सुद्धा उतार चांगला येईल, गोंडे चांगले येतील आणि क्वालिटी चांगली येतील बरोबर. बरं बाबा, तुम्ही आता कन्नडपासून इथपर्यंत आले, असा टोंगळ्याचा कांदा दिसला का तुम्हाला कुठं? नाही बरोबर. म्हणजे हे आहेत आपल्या RPS 76चे खास रिझल्ट. आता याला काय म्हणावं, 100 पात एका ठिकाणी राव. हे बघा, 100 पात आहे इथं मोजले आपण तर. आणि मी तर आश्चर्यचकित हे आहे की त्याचा जो खालचा बुंदा आहे एवढा, ते बुंद्याचं खोड एवढं जाड झालेलं आहे की भयानक. कुठंच पाहायला मिळणार बुंद्याचं खोड बरोबर. असं नाहीच ना नाही. आणि हे तुमच्या पाठीमागं बघा उळं पण टाकलेलं आहे तुम्ही. किती दिवस झाले? तारीख सांगा बरं याची, उड्याची तारीख. या बरं इकडे, या उड्याची तारीख सांगा बरं. हे उड्याची तारीख सांगा बरं. हे पण एकदम क्वालिटीचं दिसून राहिलं. याला तुम्ही काही वापरलंय का? म्हणजे काय केलंय, गावचे केला का काय?
वरून फवारणी केली फवारणी त्याला बरोबर. काही सोडलं नाही, फक्त फवारणी आणि किती टक्के जर्मिनेशन झालं हे उडं? 100%? 95% झालेले. 95% जर्मिनेशन झालं हो, 95%, बरोबर. हो. आता दिसते बी नाही तर आपल्याला, तुम्ही उडं टाकलं म्हणजे हे पूर्ण तर पूर्ण आहे ना. आता आता 1 बघा. किलो टाकलेले आहे. बाकीच्या लोकांनी टाकलंय त्याचं काय कसं कंडिशन आहे? नाही, त्यांचे कंडिशन म्हणजे जरा बरंच जवळजवळ 40% आहे त्यांची. 40%च उगवलं, आपलं 95% उगवलं. एकदम एक्सलंट. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुमचं 1-1.5 एकर वावर आरामात लागते, लागवड होते. तर अशा पद्धतीनं चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि एक्सलंट रिझल्ट आलेले आहेत. तर RPS 76 वापरून आपण समाधानी आहात. हो. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देसाल? तर त्यांना हा सल्ला की वापर करा बुवा RPS 76चा. तुम्हाला शेतकऱ्याचा फायदा वाटतो का पण तुम्हाला हो. याच्यात, का कंपनीवाल्यांचा वाटतो? नाही शेतकऱ्याचा फायदा आहे, कंपनीवाल्यांचा नाही. शेतकऱ्याचा फायदा झाला तर शेतकरी घेणार आहे ना. हा, तर कारण काय आहे की आपण आता जे रिझल्ट तुमचे बघितले हो. तर एक्सलंट रिझल्ट तुम्ही काढलेले आहेत आणि RPS 76 मुळे तुम्हाला खूप दिलासा मिळालेला आहे. जो 95% रिझल्ट म्हणजे त्या RPS 76चा मिळालेला आहे. बरोबर. म्हणजे इथून पुढे तुम्ही प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक वापरसाल. पिकामध्ये आता आमची डाळिंब आहेत, डाळिंबांमध्ये सुद्धा आम्ही वापर करणार, वरून फवारणी करणार आहे, बरोबर परत खालून पण सोडणार आहे. बरोबर. तर कुठल्याही औषध आता न घेताना त्याचाच आम्ही रिझल्ट पाहणार आहे. यस यस यस, एकदम एक्सलंट रिझल्ट मिळाला आहे. कांदा नुसतं तिथं पडलेला आहे तर त्याला पांढऱ्या मुळ्या फुटल्या का? रोटर मारलेलं होतं लाल कांदा. हो ना. कांदा नुसतं पडलेला आहे तिथं तर त्याच्या संपर्कात आल्यामुळं नुसतं पांढऱ्या मुळ्या फुटल्या त्याला. वा वा वा, एक्सलंट रिझल्ट आहे. उड्याच्या बाबतीत तर काही चॅलेंज नाही, कारण खूप लोक परेशान आहेत उड्यामध्ये, कारण एकदम 1 महिन्याचे उळे झाले ते. 1 महिन्यात झालेला आहे. 1 महिन्याचं पहा त्याची ग्रोथ. 1 महिन्याचं ओके ओके ओके, एक्सलंट रिझल्ट. आता हा मक्का सुद्धा आहे, मक्याला सुद्धा फवारा घेतला असेल तुम्ही, त्याला सुद्धा कुठलीही लष्करी अळी नाही, काही नाही, काही नाही. एकदम 1 नंबर, एकच नंबर रिझल्ट आहे. तर धन्यवाद काका, खूप चांगला रिझल्ट आहे. लसणाला सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे. तर एकंदरीत RPS 76 वापरून आपण समाधानी आहात. हो हो हो. समाधानी आहात भाऊ? आबा. ओके ओके, ठीक आहे.